आता हा जो आहे हा या मंदिराचा सेंटर आहे बरोबर, आणि याच्या बरोबर इथं तुम्हाला घुमट दिसू शकतो एक नक्षीदार, आणि याच्या चारही बाजूला समुद्र मंथनाचे देखावे. तर इथं असा योद्धा होऊन गेला ज्यांनी वाघाला मारून लोकांना, गावातल्या लोकांना संरक्षण प्रोव्हाइड केलं. या मंदिराचा इतिहास किंवा या मंदिराचा कालखंड कोणालाही निश्चितपणे सांगता येणार नाही. ते उत्खननामध्ये त्यांना ते अवशेष सापडायला लागले, दगडाची वगैरे. इथं सुद्धा वेगवेगळ्या स्टोरी आहेत, डिटेल्स, वेगवेगळ्या देवता आहेत, देवी आहेत. जर का समजा या मंदिराचा टॉप व्ह्यू पाहिला तर या मंदिराचा आकार विमानासारखा आहे पूर्ण. हा जो टॉप वरचा कळस दिसतोय तो नांगराला लागला, आणि जसं जसं खोदत गेलो तसं तसं हे मंदिर खाली सापडलं. हे जे मंदिर आहे हे सर्वतोभद्र पद्धतीचं म्हणलं जाणारं मंदिर आहे. नमस्कार, मी प्राध्यापक गणपत नवले. आपण सर्वजण अमृतवाहिनी प्रवरा, की जिला अकोल्याची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं, जिचं पाणी अत्यंत गोड आहे, अमृतासारखं आहे, अशा अमृतवाहिनीच्या काठावर असलेल्या भगवान सिद्धेश्वराच्या परिसरामध्ये आपण सर्वजण आहात. आणि म्हणून प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय पौराणिक अशा प्रकारचं हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास किंवा या मंदिराचा कालखंड कोणालाही निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु या मंदिराची जी देखभाल आहे किंवा या मंदिराची पूजा अर्चा आणि या मंदिराची संवर्धन जे आहे ते इथले पेटकर म्हणून आहेत, आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे सगळं सुरू असतं. आपण भगवान सिद्धेश्वर या मंदिराच्या या परिसरामध्ये आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की सिद्धेश्वर, अमलेश्वर, खांडेश्वर, अमृतेश्वर, अंकलेश्वर ही सर्व काही भगवान शंकराची रूपं आहेत. आणि म्हणून भगवान शंकरांनी सर्व भक्तांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपली रूपं त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी ते वास्तव्याला आहेत. आणि म्हणून अकोल्याचं हे वैभव आहे. आणि म्हणून या भगवान सिद्धेश्वराच्या परिसरामध्ये आपण सर्वजण आहात. आणि म्हणून या परिसराचं, या सर्व मंदिरांचं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे खाजगी अशा प्रकारचं देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल कुठल्याही प्रकारची ट्रस्ट किंवा कुठल्याही प्रकारचं अशी समिती वगैरे नाही. कारण पेटकर या कुटुंबाकडनं गेल्या कित्येक वर्षापासनं त्यांच्या कित्येक पिढ्या या मंदिराची देखभाल करत आहेत. आणि म्हणून सर्वस्वी या ठिकाणी त्यांच्याकडे त्याची मालकी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभरातले उपक्रम, धार्मिक उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतात. आणि ते सर्व पेटकर कुटुंबाच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनानं आणि अकोल्यातील सर्व भाविकांच्या सहकार्यानं हे सर्व सुरू असतं. आणि म्हणून सर्वांचं या सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये मनपूर्वक स्वागत. यानंतर मी सन्माननीय भाऊसाहेब पेटकर यांना विनंती करतो की आपण या मंदिराबद्दलची अधिक जी माहिती आहे ती सर्व पर्यावरण स्नेही किंवा या सर्व पर्यटकांना सांगावी. मी अनिरुद्ध मदन पेटकर. ही इथं म्हणजे आमची 7वी पिढी इथे. हे मंदिर उत्खनामध्ये सापडलेले सिद्धेश्वरचं मंदिर. हे वरचं मंदिर, ते देवीचं मंदिर, केळेश्वरचं मंदिर हे नंतर बांधलेले आमच्या पूर्वजांनी. तर आता तुम्ही मंदिराची स्थिती पाहिली, खाली एक स्टेप आहे, ही एक स्टेप आहे, त्याच्यावरती अजून एक स्टेप आहे, तिथं आमचा वाडा आहे. या हाईटला संपूर्ण असा बुरुज होता. या बुरुजावर भुई लोक राहायची. भुई लोक म्हणजे आमच्याकडे असे, आमची इथं जहागिरी होती, इथं वाडा होता आमचा 7 मजली वरती 3ऱ्या टप्प्यावर वाडा आहे. मग ते उत्खननामध्ये त्यांना ते अवशेष सापडायला लागले, दगडाचे वगैरे. मग ते उत्खनन करून एवढं मंदिर सर्व सापडले. पण तो वरचा भाग आहे तुम्हाला दिसतो तो चून आहे. मंदिराचं ऑलरेडी मंदिराचं बांधकाम राहिलेलं होतं. म्हणजे जे दगड दिसत आहे तुम्हाला तिथपर्यंतच त्याचं बांधकाम झालेले. मग त्याच्यानंतर हे आमच्या पूर्वजांनी बांधले. मग आता याचे भरपूर त्यांनी शंका काढल्या. आता याचं गोमुख या साईडनी मंदिराचं, नदी त्या साईडनी. पहिलं कसं सोहळ्यामध्ये पाणी वगैरे घालायचे. मग काही जण म्हणतात शिवनदी म्हणजे नदीचा प्रवाह असं बदलत गेलं, त्याच्यामुळे सुद्धा ही गाडलं जाऊ शकलं असतं. त्याच्यानंतर दुसरा एक पर्याय असा आहे का काही पहिले ते असे मुस्लिम हल्ले वगैरे व्हायचे, त्याच्यामुळे सुद्धा हे असं गाडलं असेल. आणि त्याच्यानंतर ते पुरातत्ववाले आले ठिकाणी त्यांची शंका कशी आहे का मंदिर हे बांधताना पहिल्या काय असं JCB वगैरे मशीन वगैरे नव्हती. समजा एवढं बांधकाम झालं तर माती लुटून द्यायची.
ते दगड म्हणजे तुम्ही आपलं आत्ता कसं सिमेंटनी त्या करतो तसे ऑलरेडी चुन्यामध्ये तेवढी पॅकिंग अजून हजारो वर्ष झाली त्याला, पण ते तशीच आहे. मग ते असं करता करता मग ते गाडलं गेलं, पण ते काम त्याचं अर्धवटच राहून गेलं आणि ते तसंच राहिलं मातीखाली. मग नंतर ते सापडलं. मग याच्यानंतर आता त्याच्यानंतर मग हा मालकी हक्क आमच्याकडेच आहे अजून पण. मग आम्ही त्याचं सगळं देखभाल करतो, पण आम्ही त्याचं उत्पन्न काही घेत नाही. खाली तो पुजारी ना तो सगळं शंकराचं घेतो. फक्त उत्सव म्हणजे काय असतं, श्रावण महिन्यात इथं 33 दिवस लघुरुद्र अभिषेक असतो. 33 दिवस 2 पाऱ्या आहे, एक यजुर्जून एक ऋग्वेदी. मग 33 दिवसानंतर दही भाताने पिंड लिंपली जाते. मग त्याच्यानंतर गावभर पालखी मिळती आणि मग संध्याकाळी 12 वाजता आरती होत असते. असं आता अजून काही उत्खनन झालं तर अजून काही सापडलं असं नाही, म्हणतात का लोक? प्रयत्न केला भरपूर का समजा याचा कुंड कुठं सापडेल बरं. म्हणून आपण या देवीच्या पायऱ्या आहे ना तिचं पण त्यांनी उत्खनन करून पाहिलं होतं, पण काहीच सापडलं नाही. हे देवीचं मंदिर ह्या पायऱ्या आहे सगळं नंतरचं आहे. टोटल ही टेकडीच होती अशी. नमस्कार, माझं नाव ऋतुराज. इथं माझा मामा राहतो पेटकर. या परिसरातलं हे सिद्धेश्वर मंदिर. जर का समजा या मंदिराचा टॉप व्ह्यू पाहिला तर या मंदिराचा आकार विमानासारखा आहे पूर्ण. आणि मेन म्हणजे तुम्ही पाहू शकता की हा जो पोर्शन आहे आणि हा पोर्शन आहे याच्यामध्ये फरक आहे. कारण हा जो आहे हा पेशवेकालीन पोर्शन आहे. पेशव्यांचं साईन हे कमळ होतं आणि ते कमळ तुम्हाला दिसू शकतं पुढच्या पार्टला आणि वरतीसुद्धा. आणि हे जे आहे हे यादवकालीन मध्ये कन्सिडर केलं जातं सगळं. आणि आपण आता आतमध्ये जाऊया. तर हे जे मंदिर आहे हे सर्वतोभद्र पद्धतीचं म्हणलं जाणारं मंदिर आहे. कारण याच्यामध्ये गोपूर आहे, गर्भगृह आहे, आतमध्ये नक्षीदार खांब आहेत आणि वेगवेगळे देखावे, वेगवेगळे स्टोरी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आता हा जो आहे हा या मंदिराचा सेंटर आहे बरोबर. आणि याच्या बरोबर इथं तुम्हाला घुमट दिसू शकतो एक नक्षीदार. आणि याच्या चारही बाजूला समुद्र मंथनाचे देखावे कोरलेले आहेत. तिथं भगवान विष्णू आहे आणि विष्णूंच्या पोटातून कमळ आलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथं बाहेर तुम्ही पाहिले असतील तर वेगवेगळे त्या काळातल्या ज्या अप्सरा आहेत त्यांचे तिथं कोरून ठेवलेलं आहे. तर त्याचा पर्पज असा असायचा की जेव्हा लोक दर्शनासाठी यायचे तर आपल्याला सगळ्या परीक्षातनं पार करत 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 आपण देवापर्यंत जातो असं त्याचं एक हे होतं. म्हणजे कोणी कुठे रेंगाळायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर पण त्याच्यानंतर जसं जसं आपण पुढे येऊ तसं समुद्र मंथन म्हणजे मनातले चांगले आणि वाईट विचार याच्यातनं जे अमृत निर्माण होतं त्या अमृताचं इथं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं तसंच आपण पुढे गेलो की इथं हे कीर्तिपाल याला म्हणतात की याच्यातनं निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये येऊ शकत नाही. किंवा एखादा डोक्यात वाईट विचार घेऊन आलेला माणूस जर का समजा मंदिरात आला की बाबा एखाद्याचं वाईट व्हावं या हेतूने जर का समजा तो आला तर त्याचा तो विचार सफल होऊ नये म्हणून हे इथं केलेलं आहे. तसंच इथं सुद्धा केलेलं आहे ते नक्षीकाम. त्याला कीर्तिपाल का कीर्तिध्वज असं म्हटलं जातं. आणि इथं नक्षीदार खांब तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा वेगवेगळ्या स्टोरी आहेत, डिटेल्स, वेगवेगळ्या देवता आहेत, देवी आहेत इथं. आणि हे मंदिर जमिनीखाली असल्यामुळे या मूर्तींचं बऱ्यापैकी टिकून राहिलेले आहेत. या मूर्तींना तसं म्हणजे जसं परकीय लोकांचं आक्रमण झाल्यामुळे जे डॅमेज व्हायला पाहिजे ते झाले नाही, बऱ्यापैकी टिकून राहिलेले आहेत हे. तर काही हल्ला झाला होता असं काही आहे का रेकॉर्ड? हल्ला व्हायचं जर का हल्ला होणार हे त्यांना समजलं होतं तेव्हाच त्यांनी हे जमिनीखाली गाडून टाकलं होतं. आणि इथं शेती करताना ते सांगितलं असेल, शेती करताना नांगर कळसाला लागला त्यामुळे ते सापडलं खाली. स्टोरी म्हणजे इथं तंबाखूची शेती होती आधी सगळी या बाजूला. आणि तेव्हा शेती करताना नांगराला कळस लागला. हा जो टॉप वरचा कळस दिसतोय तो नांगराला लागला आणि जसं जसं खोदत गेलो तसं तसं हे मंदिर खाली सापडलं. आता हे आत्ता नवीन घरं इथं बांधली गेलेली आहेत किंवा इथं शेती आहे रादर. पण इथं नदी आहे, प्रवरा नदी आहे जवळ, त्याला अमृतवाहिनी म्हटलं जातं. त्या अमृतवाहिनी नदीपर्यंत जे म्हणजे ज्याला हे म्हणतात
नदीच्या बाजूला तट पूर्वी बांधले जायचे, तर त्या पायऱ्या या मंदिरापासून तिथपर्यंत नदीपर्यंत जॉईंट आहे. आणि हा सबंध एरिया जर का समजा तुम्ही बघितला तर हा गार आहे संपूर्ण. कारण याचं असं आहे की याच्या खाली पाणी आहे, याच्या खाली इकडं पुढे एक विहीर आहे, त्या विहिरीतनं खाली जायला रस्ता आहे. आणि तिकडनं खाली जे वयस्कर लोक गावातले आधी उतरले होते तेव्हा त्यांना खाली सबंध पाणी दिसलं होतं. आणि या ज्या पायऱ्या आपण पाहतो, या पायऱ्या आणि या पायऱ्या जॉईंट आहे आणि याच्यामध्ये कुंड आहे. तर त्यामुळे हा एरिया एकंदरीत गार आहे. आणि बाकी इथं या भागातली जी मंदिरं आहेत त्यापैकी हे सगळ्यात पुरातन मंदिर समजलं जातं. आणि इथं पुढे इथनं दर्शन घेऊ शकता तुम्ही. ज्या पद्धतीने पुढं गणपती आहे त्या पद्धतीने इथं सुद्धा गणपती आहे. आणि इथं सुद्धा इथं हे घुमट आहे. मला याच्याबद्दल एक्झॅक्टली माहित नाही, पण जनरल नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथं पावसाळ्यात खूप वटवागुळ होतं तिथे, आता एक आहे तिथे. हो. आणि इकडनं शंकराची स्वयंभूच आहे ते? नाही, स्वयंभू नाही आहे, हे बांधलेलं आहे, मानवनिर्मितच आहे, स्वयंभू नाही आहे. तुम्ही तेव्हाचं लाकूड पाहू शकता की म्हणजे एक 400 वर्ष होऊन गेले, सॉरी, तरीसुद्धा ते म्हणजे त्या 400 वर्षाच्या मानाने आत्ता चांगल्या कंडिशनमध्ये राहिलेलं आहे. याची कडी बघू शकता किती जाडे आहे, आता बघायला नाही मिळत एवढं आपल्याला. परत इकडं नंदी आहेत, इकडं त्या बाजूला 2 वेगवेगळे नंदी ठेवलेले आहेत. गावचा उत्सव पण असतो, मोठी यात्रा वगैरे होते? श्रावणामध्ये इथं उत्सव असतो. श्रावणामध्ये श्रावण महिनाभर इथं रुद्र म्हटलं जातं, लघुरुद्र. ते म्हणजे सकाळी एक ग्रुप म्हणतो आणि संध्याकाळी एक ग्रुप म्हणतो. आणि त्यांचे 24 दिवस पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये पालखी मिरवली जाते या देवाची. त्याच्यामध्ये मुखोटा ठेवला जातो देवाचा आणि ती पालखी संबंध गावातनं मिरवली जाते. हे पहिल्यापासून आहे, हे जुनं आहे, परंपरागत हे चालत आलेलं आहे आमच्याकडे. सिद्धेश्वराचं एक्झॅक्टली माहीत नाही, पण आमचे आजोबा सांगायचे की सिद्धीस पावणारा ईश्वर म्हणून त्याचं नाव सिद्धेश्वर. म्हणजे एखाद्याला तो पावला असेल किंवा त्याला सिद्धी एखाद्याला प्राप्त झाली असेल त्याच्यामुळे याचं नाव, पण त्याला कन्फर्म माहीत नाही असं सिद्धेश्वर नाव का पडलं म्हणून. ते इथं हे तुम्ही जर का समजा पाहिलं हे नक्षीकाम उभे दगड, तर यांना घळी म्हटलं जायचं. तर घळ म्हटलं जायचं. तर याच्यामध्ये मला 4च नावं आहेत, 3-4च नावं माहिती आहेत. एक वीरघळ आहे, दुसरं म्हणजे व्याघ्रघळ आहे आणि एक शिवघळ आहे. तर शिवघळ म्हणजे शिवाचा काही संबंध नाही, शिवघळ म्हणजे त्या माणसाला फॉर एक्झाम्पल शिव्या देणं, म्हणजे त्या माणसाला विरुद्ध की तो माणूस किती दुष्ट होता याचं वर्णन त्याच्यामधनं केलेलं आहे. तर ती शिवघळ तर इथं नाही आहे, पण जर का समजा इथं पुढं बघितलं तर तिथं व्याघ्रघळ आहे. तर व्याघ्रघळ काय करायची, जेव्हा इथं गावामध्ये अजूनसुद्धा वाघांचा त्रास आहे, अजूनसुद्धा इथं वाघ भरपूर दिसतात, पण त्या काळामध्ये वाघांची संख्या भरपूर होती आणि तेव्हा लोकांना त्यांचा त्रास व्हायचा. तर इथं असा योद्धा होऊन गेला ज्यांनी वाघाला मारून लोकांना, गावातल्या लोकांना संरक्षण प्रोव्हाइड केलं. तर त्याचं वर्णन करणारा एक स्टोरी बोर्ड ज्याला म्हणू शकतो आपण, तो स्टोरी बोर्ड म्हणजे व्याघ्रघळ. आणि वीरघळ म्हणजे इथं स्थानिक लोकांना जे काय म्हणू शकतो आपण, परकीय आक्रमणांपासून ज्यांनी संरक्षण दिलं त्याची वीरघळ झाली. आणि ते शिवगडचं मी तुम्हाला सांगितलं. जसं या एरियामध्ये घटना घडत गेल्या त्या पद्धतीने त्या गळी निर्माण होत गेल्या. फक्त त्याच्यात त्या वर्णनाने कळू शकतं आपल्याला की इथं ही घटना होऊन गेली. त्याची डेट निश्चित नाही किंवा ते कोणी केलं हे सुद्धा निश्चित सांगता येत नाही.